अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। एक मिनट वेट करियो। बस जॉइन जाता है जॉइन जाओ। शुरू करियो। काल जसे की दोन टॉपिक्स आम्ही काल डिस्कस केले होते. एक प्राइस एक्शन डिस्कस केले होते. म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स डिस्कस करून गेले होते. आज एक नवीन टॉपिक राहतील. इंडिकेटर्स बरोबर. नवी मेन टॉपिक इंडिकेटर्स. INDICATORS indicators. Indicators is very correctly. Indicators बरोबर. Indicators चे अंडर नंबर वन RSI बरोबर. RSI ते आम्ही ब्रॅकेट तर RSI चे फुल फॉर्म रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स बरोबर. RSI बरोबर ते आम्ही ब्रॅकेट तर ते फुल फॉर्म रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स बरोबर. ग्रो ॲप तर कोणतो को चार्ट ओपन केला. तिया कोणतो को ॲप ओपन केला मला ग्रो भितर सॉरी ग्रो ॲप भितर कोणतो को चार्ट ओपन केला. स्टडी स्टेट और FX म्हणून बरोबर. FX या इंडिकेटर समथिंग इशी का भरून राहता. त्याच्या ऊपर क्लिक करूचे. मी तुमका स्क्रीनशॉट घालता चार्ट ओपन केल्यावर मोबाईलवर ह्याच्यावर घालता. एक मिनिट स्क्रीनशॉट घालून घेता. ओके टेलिग्राम ग्रुपात स्क्रीनशॉट शेअर केला ते. कोणते को चार्ट ओपन केला कोणती को कंपनीच्या म्हणतो ते ऊपर FX म्हणून राहता. यार मुझे ये सामने असल जीरो दा ॲप तुमच्या ग्रो राहतो मोबाईल तर ते FX ऊपर क्लिक केला मग का करूचे RSI म्हणून सर्च करूचे. म्हणजे RSI म्हणून सर्च केला खाली RSI समजा दुसऱ्या टाईपाचे राहतं की आमका खाली RSI या रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स मध्ये भरून येतात. या RSI दोनातले एक भरून राहते. एकदा क्लिक करूचे खाली. खाली यायला बरं. खाल काय आले खाल एक काइंड ऑफ एक ग्राफ काइंड ऑफ आले. ओके तेवढे पॉईंट्स असे पहिला पॉईंट्स भरून घ्या त्याच्यामुळे आम्ही हे करेन काय आहे का आपण नंबर RSI च्या अंडर नंबर वन पॉईंट भरवा. RSI will be calculated between 0 to 100. Fast भरवा. RSI will be calculated between 0 to 100. Second point भरवा. RSI above 80 will be considered as
RSI above 80 will be considered as stock is in overbought zone and may give pullback. RSI above 80 will be considered as stock is in overbought zone and may give pullback. जरा रिपीट करू शकता का? स्टॉप झाला मग RSI above 80 will be considered as stock is in overbought zone and may give pullback. Third point बरोबर. Third point बरोबर. RSI below 30, RSI below 30 will be considered as RSI below 30 will be considered as stock is in oversold zone. Stock is in oversold zone and may give bounce over. RSI below 30 will be considered as stock is in oversold zone and may bounce back. Next point बरोबर. Last point. RSI above 60, RSI above 60 will be considered as bullish zone. RSI above 60 will be considered as bullish zone. Okay. Points बरोबर जाऊन चार्ट करूया. ओके तर हिंगा आपल्याला RSI ओवरऑल RSI चे फुल फॉर्म आम्ही पडलं का रिलेटिव स्ट्रेंथ इंडेक्स मतलब काय करता RSI चे काम काय हे जेव्हा आमच्या सामने ग्राफ जो दिखते स्टॉक भीतर कितले स्ट्रेंथ असे शो करता स्टॉक वीक अशें स्टॉक स्ट्रॉंग अशें वीक मतलब खाल पडतलो का स्ट्रेंथ मतलब स्टॉक ऊपर वचू शकता का काइंड ऑफ दाखल्याची इंडिकेशन देता अशी नाही की 100% हे देता आणि ओव्हरऑल आम्ही RSI शिकतो वाटे इंडिकेटर्सचे अंडर इंडिकेटर्स काइंड ऑफ तुमका आपला ट्रेडिंग तर खाली जराशी हेल्प करता म्हणजे खाली इंडिकेटर्सचे हेजे ऊपर आम्ही बाय सेल डिसाइड करण्याचे आता काल कैसा हुआ एक रात चीजों बाय सेल आम्ही लास्ट सा पूरे मिक्स करते होते एक रात चीजों हल्लो एक रात तरीके असे बाय सेलचे हल्लो शिकते वाटे तुम्ही लेकिन ते तर हो एक तरीका असे इंडिकेटर्स आम्ही यूज करतो लेकिन खाली इंडिकेटर्स कोण बाय सेल करून असे आहे ओके पॉइंट आठवतो इथं नेक्स्ट इंडिकेटर्स सुद्धा फर्स्ट सेकंड पॉइंट का बरोबर ऐसे सॉरी फर्स्ट पॉइंट का बरोबर आपला RSI पला RSI will be calculated between 0 to 100 किंवा पला हे खाल्ले याच्यावर पलते रहा यहाँ पर RSI पला 100 to 0 to 100 इधर कैलकुलेट जोन होता ओके तो ये कैलकुलेशन जो मतलब का मतलब ये पूरा पल्ले सेकंड पॉइंट का बरोबर करता ओके त्यानपुढे एक चीज आठवतो RSI आणि स्टॉक पला जरा सरी सरी मूव करता मतलब काइंड ऑफ एक दूसराचे मूव जरा कॉपी करता फॉर एग्जांपल आता हिंगा पला हे स्टॉक भितर हरी अप ट्रेंड होतो हिंगाला RSI तर को जराशी एक्झॅक्ट कॉपी करायला काइंड ऑफ मिमिक करू पडता मतलब कॉपी करू पडता एक्झॅक्ट कॉपी राहणार आणि काइंड ऑफ राहतो हिंगाला ह्यारी को अप ट्रेंड होतो RSI तर अप ट्रेंड आयलो ह्यारी जराशी RSI खाल पडलो हिंगाला ह्यारी को जराशी RSI खाल पडलो ह्यारी जरा ओप्पा RSI ऊपर गेलो ह्यारी स्टॉक ऊपर गेलो ह्यारी को वापस RSI जराशी ऊपर गेलो काइंड ऑफ स्टॉक मूवमेंट एका मिमिक करू पडता या कॉपी करू पडता RSI
ओके ओके आता सेकंड पण आम्ही हे बरोबर का बसला RSI अगर 80 ऊपर गेला ओके स्टॉक इज इन ओवरबाउट जोन मतलब ये RSI 80 ऊपर कितना होता स्टॉक भले ऊपर 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 होते गेला RSI को ऊपर ऊपर होते होते मतलब 70 80 90 इशी होतं ओके तसं इशी बोलू शकता मला स्टॉक भले ऊपर गेला RSI 80 ऊपर असू शकता बोलू शकता कोणी अगर डाउट फैला होते नहीं जाते तो स्टॉक करून हे करू हरकत ना सुरुवात करणे ओके स्ट्रॉंग ऊपर होते गेला RSI को ऊपर होते होते तो हिंगा पला हिंगे स्ट्रॉंग अप ट्रेंड होतो तो स्टॉक ऊपर 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 असू लागलो तो इतना RSI बदलून काय बोललाय RSI बदलून इतना जॉइन झाले तुम्ही इतना जॉइन झाल्यावर मी रिपीट करूचे ना कारण आमचं टायमिंग शार्प 10 राहता की इतना ते कधी रिपीट करतो ओके ओके हिंगा पला ओके ही दिसा याच्यान पला अप ट्रेंड असे हिंगा आलं स्ट्रॉंग अप ट्रेंड ही दिसाची कॅन्डल पर मी एरो मार्क धरवता ते ही टॉप पर जेव्हा सर्कल घातला ही कॅन्डल पर बोलतो अरे एरो मार्क धरून ती खाली येतो RSI कडे येतो सेम दिसा RSI ची व्हॅल्यू तुमका राईट साइडावर दाखवली चार्टचे RSI ची जो खाल्लो चार्ट असे ब्लॅक पर राईट साइडावर ते व्हॅल्यू दाखवते आपले तीचा RSI कितले पाऊल होतो 85 पाऊल होतो नंतर टॉप पर दाखवते असे RSI 85 पाऊल होतो ओके अभी क्या भरला करता RSI अगर चेक करता को 80 क्रॉस करता तर स्टॉक ओव्हर बाउंस झोन असे त्याच्यावर कॅन मे गिव पुल बॅक मतलब काय करता पुल बॅक हे का बोलते एक स्टॉक ऊपर 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 होता वाटे जराशी खाल येता हे गेला का पुल बॅक बोलता या हायर लो म्हणजे काल शिकलो होतो आम्ही ऊपर होते ते हे जेटले खाल येता पला एक पुल बॅक बोलचे धाकले धाकले खाल येता एक आम पुल बॅक बोलतले ओके तर हिंगा पला ही दिसा स्ट्रॉंग स्ट्रॉंग हार्जिस ऊपर ऊपर असू लागलो तो टॉप ऊपर RSI गेला मग 85 झालं होते RSI ओके हे दिसत आहे दिसायचं 85 झालं मग काय झालं धाकलोशी फुल बॅग आयलो याला RSI को खाला आयलो परत हे सरी तर म्हणून हे खूप पडता का उसला RSI चे घेतो 80 85 80 क्रॉस करता तो बाई करूचो ठावरा ना घेता वो एक पहिली जातो जरा RSI 80 के ऊपर ऐसे कहता हूँ तेरा और बाई करना चाहिए एनी टाइम स्टॉक हो सकता ठीक आहे ओव्हरबाउंड झोन तेरा ओव्हरबाउंड झोन मतलब स्टॉक भली बाय करून गेला आणि भली स्टॉक वर परत गेला तर जराशी खाली येऊन छोटा आहे ओके इथे हमेशा आठवत रहा बिजनेस रिपीट करता थोड़ा RSI जे की तब 80 या 80 च्या ऊपर आता तिया करना चाहिए काय ताजा खाली येऊनचे चान्सेस हाई रहता ओके त्याचे मग यार एक एग्जांपल सोडून मिळलो कुछ एग्जांपल्स कर लो ओके यहाँ पर है को स्ट्रॉंग ट्रेंड होतो स्टॉक है ऊपर 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 उसू लागला तो टॉप परली दोन कॅन्डल्स पडल्या मला एक्झॅक्ट ती कॅन्डल टॉप परली कॅन्डलची समा खालोडचे RSI 90 सर पाऊल 90 सर भली रेअर पाऊचे युजुअली काय आता करता 80 या 85 80 82 85 बगला होता आणि वापस काल पुढे सुरू होता 90 भली रेअर असूचे होता लेकिन वशे नाही बोलणार वर्किंग आलं 90 गेलो तो हे दिसा RSI त्याच्या मग काय आलो दाखलोशी फुल बॅग आयलो फुल बॅग आहे ना RSI को खा लेता RSI को खा लेलो ओवरऑल एक किस्म होतो वाटे जे की तो RSI 80 ऊपर होतो वाटे 80 85 होतो वाटे तर काय जातो वाटे दाखलोशी खा लेते असे एक चीज आठवत रहो हाँ RSI 80 ऊपर गेलो कहता हूँ बाई करू चलो मुझे कोई एग्जांपल कर दो ठीक है बिहारी पर हे स्टॉक तो स्ट्रॉंग अप ट्रेंड होतो सो ऊपर ऊपर उसू लागलो होतो ini सबले हेरी टॉप ओके टॉप पर मैं हेरी करू गेला અહીંયા RSI કેટલા ગયેલો 84 સર ગયેલો હતો ગયેલો આ રીતે 84 સર ગયેલા આઈલો હેરિંગ આला દાખલો પુલ બેક આઈલો તો બીજી ઉપર ગયેલો RSI બી જરા ઉપર ગયેલો 80 कडे गेलो हे एरिया तर बोलतो
मी टॉप वरसून RSI खेचर गेलो, वापस RSI 80 कडे गेलो. 80 कडे गेला परत म्हणजे फॉल परत आहे स्टॉक भितर. RSI तर खूप निक्को फॉल होईल. ओके हो 3-4 एग्जांपल दाखवलं तुमका जिशी जगह RSI 80 बगला 80 होता है 80 क्रॉस करता है किसी स्टॉक खाल पडता का. ओके सेकंड पॉइंटचे मिनिंग येता दाखवलं आम्ही. ओके ओके थर्ड पॉइंट कशी असला RSI जे घेता 30 या 30 पासून खाल होता तरी त्याका बोलते स्टॉक काला भली ओव्हरसोल्ड झाला. ओव्हरसोल्ड मतलब स्टॉक भली इकून सेल केला की स्टॉक खाल पडता म्हणून भली. ओके आणि RSI 30 कडे कितना होतो स्टॉक स्टॉक भली खाल पडलो म्हणून RSI 30 कडे होतो. ओके RSI 30 कडे गेला का बनवला लागला एक बाउन्स बॅक येऊ शकता. ओके तर हिंगा पडे म्हणजे हॅरी पडा स्टॉक निक्के पर्यंत खाल पडलो तो यारी कंटिन्यू हा दिस खाल पडतो म्हणजे हे लास्ट लो हे हे हिसाब पडा एकदम खाल पडलं याचा RSI केटला सर गेलो होतो RSI 24 सर गेलो होतो. ओके या 24 गेला तर स्टॉक काल ओव्हर सोल्ड झोन भितर झालो मतलब भल्ली इकून गेला भल्ली खाल पडा एक बाउन्स येऊ शकता आणि त्याच्यामुळे का सुपीट पडा का सुपीट हे आलं पडा बाउंस का सुगड़ेलो का स्टॉक ऊपर आएगा तेव्हा RSI को पला किशी ऊपर आएगा. ओके ते एक क्वेश्चन होत होता गौसलान का आम्ही खाली RSI 20-30 चे भीतर बुंदा गेला खाली आम्ही हे करून बाय करू शकता का एक क्वेश्चन असे कोणी आन्सर देऊ शकता की आम्ही रफली RSI 24-25 असे पडून का डायरेक्ट बाय करू शकता मतलब RSI 30 च्या अंडर असे पडून कोणते कोणी स्टॉकचे नाही. रिझन सांगू शकता का. रीजन बोला कंफर्मेशन कैंडल का पड़ता है तो ये टेक्निकल को पलंगा पड़ता है ना न्यू यस फंडामेंटल के तरफ था. सर टेक्निकल्स फरक फंडामेंटल सर आमच्या याच्यात खेळून विचारलं फंडामेंटल जाऊन राहणार ट्रेडिंग तर फंडामेंटलचे काही काम राहणार फंडामेंटल सिर्फ लॉन्ग टर्म इन्वेस्टिंग तर काम ओके आय थिंक टेक्निकल फरक पडतले टेक्निकल का फरक पडतले ओव्हर सोल्ड झोन झाला मग म्हाका रिव्हर्सल कॅन्डल एको मिळता का फरक पडतले कळलं हिंगा तुमका काय शिकवतो ही रेड कलर कॅन्डल पला मोठी डोजी काल शिकवलं होतं मोठी डोजी मला काल का सांगलो रेड कलर कॅन्डल रिव्हर्सल कॅन्डल असे मोठी डोजी को रिव्हर्सल कॅन्डल शिकवतात काल का परवा शिकवलं देखील आठवलं का ओके बरा मोठी डोजी असे रिव्हर्सल कॅन्डल असे ओके रिव्हर्सल कॅन्डल को का आमका RSI बिलो 30 को बस हे दोन क्रायटेरिया मिळले सरी तर तिका बाईंग बी तुका काइंड ऑफ येतात पहिला काय शिकलो खाली रिव्हर्सल कॅन्डल डाउन ट्रेंड असे कोणती जो डोजी आयडिया कोणती को आयडी बाय करून ऊपर बाय करचो सांगतो ते इतना डोजी को परोगा सरी RSI को परोगा का मतलब RSI बिलो 30 असे का नाही का परोगा RSI को बिलो 30 असे डोजी को असे तुमका डबल कॉन्फिडन्स बनला पाहिजे हाई चान्स राहतो तुम्ही स्टॉक तुमका हे देण्याचे चान्सेस हाई राहतो काय म्हणता सुगरची प्रॉफिट म्हणजे चान्सेस हाय राहतो ओके बीजे एक्झाम्पल पर्यंत RSI 30 बंदा गेला का आता माइक ऑफ करा अननेसेसरी माइक ऑन धरू नका डिस्टर्बन्स जाता माइक ऑन असे कोणाचं बा माइक कोणाचं नाही का आपला जरा ओळखू पडते ना बघा जराशी चेक करा कोणाचं ओके तो हाँ ओके तो पहले मुझे गलती एग्जांपल पर RSI 30 बंदा गेलो किसी बिहेव करता हूँ जैसा पड़ा स्टॉक निक्के बरे खाल पडलो तो यारी कंटिन्यू खाल पडलो तो यारी असे रिव्हर्सल कॅन्डल ड्रॅगन फ्लाय डोजी घेणार नॉर्मल डोजी घेणार का पण सांगता
ओके त्याचे मग ते सेम डेसा आम्ही आरएसआय क्रॉस पडलो आरएसआय 28 होतो ते दिसा आरएसआय को 28 असे रिव्हर्सल कॅन्डल को असे तर सिंपल का असे तिंगा बाय जातलो नेक्स्ट 2-3 दीस तिंगा पळय स्टॉक का केलो रिव्हर्सल कॅन्डल झाला नेक्स्ट 2-3 तकरीबन एक 5-10% मूवमेंट झालो 8-10% मूवमेंट असे 2-3 ग्रीन कॅन्डल मिळले 5-8% मूवमेंट असे आरएसआय आणि अशी रिव्हर्सल कॅन्डल तुम्ही सरी प्ले करपास पडता ओके त्याच्या मग बघा इथं अक्सर स्टॉक आहे तुमका आरएसआय अक्सर स्टॉक 30 चे बंद होला क्या कि लास्ट 2-3 साल मार्केट पहले खराब खाल पड़ते असे तेजन अक्सर आरएसआय तुम्हाला ओव्हरसोल्ड जोन कमी मिळतले तो जर ट्राय करा को कॅन्डल रिव्हर्सल जो ओव्हरसोल्ड असे आरएसआय 30 बंद असे आणि रिव्हर्सल कॅन्डल सिक्को मिळते असे तर हे सगळं बाईंगची ऑपॉर्च्युनिटी जाऊ शकतात यार यार स्टॉक निक्की अपने खाल पड़लो स्टॉक खाल पड़ा आरएसआई को इंगा पड़ा आरएसआई को यार खाल पड़ा ओके तो एकदम बॉटम ऊपर पड़ा ये यार हैमर कैंडलस्टिक असे ओके हैमर कैंडलस्टिक असे रिव्हर्सल कॅन्डल असे त्याचे मग ते हैमर कॅन्डलचे हिस्सा आरएसआय होतो तकरीबन 29 बगला होतो मतलब ओव्हरसोल्ड झोन भितर होतो त्याचे मग इंगाला आरएसआई को ओव्हरसोल्ड झोन भितर होतो रिव्हर्सल कॅन्डल को असे ते मग कासवड અહીંયા આવેલો પણ આપનું કાસવડ આવેલો पण ओके हे इम्पॉर्टंट ज्यादा इम्पॉर्टंट राहतलं आमका क्या करतो आम्ही बाय करतो वाटे लोअर साइड आरएसआय ओव्हरसोल्ड झोन आणि रिव्हर्सल कॅन्डलस्टिक वर आम्ही बाय करतो ह्याच्यावर ज्यादा प्रॅक्टिस करा आरएसआय ओव्हरसोल्ड झोन राहूकास आणि रिव्हर्सल कॅन्डलस्टिक सरी राहूकास काय डाऊट असे याच्या भीतर स्टार्टिंगचे 3 पॉईंट जेव्हा तुम्ही भरलो ते हे झालं हे 3 पॉईंटचा कोणत्या काही डाऊट आहे तर कन्फ्युज आरएसआई ची लेंथ 14 का राहून द्या हाँ भाई ते सेटिंग काही चेंज करू ना त्याचा काही खूप चेंज करू ना खाली आरएसआय क्लिक करा किशी अशी तिशी राहू मी काही खूप चेंज करू ना आरएसआई ओवरसोल्ड बघा आरएसआय ओव्हरसोल्ड बना अगर स्टॉक थर्ड पॉइंट पड़ा जे के तब आरएसआई फर्स्ट पॉइंट का होता आरएसआई 0 to 100 तर कॅल्क्युलेट करू होता ओके जे के तब आरएसआई इंगाले हे खाल्लो चार आरएसआई चो आता फिलहाल आरएसआई કેટલા ઉપર હશે वो स्टॉक चो राइट साइड पर ब्लैक भीतर दस्ता है बरोबर 38 पर आहे आरएसआई ओके जे के तब आरएसआई 30 या 30 पासून खाल होतलो तेका ओव्हरसोल्ड झालो म्हणजे स्टॉक निक्की पडला मग आरएसआई 30 पासून खाल होते ओके स्टॉक ये तर 30 पासून खाल होता तेका ओव्हरसोल्ड झालो स्टॉक वापस ऊपर बाउंस होने चांसेस हाई रहते जैसे रिव्हर्सल कॅन्डलस्टिक परोंकास रिव्हर्सल कॅन्डलस्टिक को असे आणि आरएसआय 30 या 30 पासून बिलो असे तर सरी आम्ही कंबाईन करून बाय करू शकता ओके तर डाऊट आला पुस्तक दाखल इम्पॉर्टंट असे इंडिकेटर आरएसआय इंडिकेटर इम्पॉर्टंट रहता अक्सर सामने चार पर आता फर्स्ट पॉइंट का बदलले 3rd पॉइंट इम्पॉर्टंट असेल ना तो पॉइंट जराशी असा आहे आणि विजय पॉइंट बोलता का असं तुम्ही ले ड्यूर करून प्लीज सवाल रिपीट करना हाँ मैं सब भले इरिटेटिंग रहता कि मैं काइंड ऑफ मैं जराशी पंक्चुअल माणूस आणि मी संमेलन को एक्सपेक्ट करता की जरा टाइमाच्या पाबंद राहू काही आम्ही 10 घंटा ऑन करून तकरीबन 10 एक 2-3 मिनिट वेट करता आम्ही तुम्ही 10-15 येतले 10-15 लेट जाते वापस प्लीज ती सवाल पूछू नका ते काइंड ऑफ मैं सब इरिटेटिंग रहता जो कोण ऑलरेडी वाटे बीजे को ते वलखल ना ते प्लीज पूछते रहा ओके नेक्स्ट पॉइंट వచ్చాం
नेक्स्ट पॉइंट का बरोला तुम्ही RSI अबोव 60 विल बी कन्सिडर्ड एज बुलिश झोन म्हणून. ओके, मतलब काय होतं RSI एक मिनिट चार्ट पर कसं बघायचं. ओके, आता अगर 30 बुंदा गेला ओव्हर सोल्ड बल्ले आणि जराशी ऊपर येऊ शकता बल्ले. RSI 80 क्रॉस केला वापस जराशी खाल पडू शकता बल्ले. आता RSI 60 दरम्यान कटलो असे ना RSI 40 असे RSI 40 50 60 हे सर आता ह्याच्या भरात जराशी स्टडी करा. RSI पॉइंट का बरं लागा असला RSI अगर 60 पासून 60 क्रॉस केलो खाल्ला ना ऊपरला 60 नो मतलब RSI 80 ऊपर होतो 80 टू 70 आयलो 70 टू 60 ऊपरला नेऊ नये 60 खाल्ला नेऊ मतलब 40 50 इशी 60 खाल्लन क्रॉस केलो आता हिंगा आपला RSI કેટલા होतो 45 50 60 याला ही एरिया ते 60 RSI ऊपर होतो हिंगा ही कैंडल पर RSI होतो 60. ओके, एक्झॅक्ट कोणती कॅन्डल ऊपर होतो हिंगा ही कॅन्डल ऊपर इशी धरवचे एक्झॅक्ट ती कॅन्डल हल्लो खाले ते असुचे उनको पडतले RSI કેટલા होतो RSI 60 61 होतो ते हिसाब जी RSI 60 61 या 60 ओके 60 61 ऊपर होतो ऐसा जिसे RSI 60 61 क्रॉस केलो हिंगा ते मग स्टॉक भीतर रॅली पडला. स्टॉक किशी धावला बोला लास्ट नेक्स्ट हर जी धावला स्टॉक RSI 60 या 61 62 एक्झॅक्ट 60 दाखवता 61 62 क्रॉस करता तर हाय चान्सेस राहता पण ताच्याने बीजे दोन तीन ग्रीन कॅन्डल आमका मिळू शकता. ओके, आणि हे अप ट्रेंड स्टॉक्स भितर हे पण आठवतो आता डाऊन ट्रेंड स्टॉक असे अचानक RSI 60 ऊपर गेलो त्याच्या नया कन्सोलिडेशन तर जाऊचे नाही सेम ते ह्या रिलेशन मला एक व्हडलो कन्सोलिडेशन एकच बॉक्स आहे तर आहे स्टॉक. ओके, एक चीज आठवतो कंसोलिडेशन अक्सर काय था हिंगा इसी तरह ऊपर गेला RSI 60 होता ऊपर खाल पड़ता ऊपर हिंगा जरा ऊपर गेला RSI 60 होता इसी ऊपर होता 60 झाले ऊपर खाल पड़ता तो जराशी कंसोलिडेशन बाहेर येणार पडला या अप ट्रेंड स्टॉक होता पडला कंसोलिडेशन चे स्टॉक तर पुन्हा उसरा. ओके, बीजे को लिखो एग्जांपल पर लो. ओके, हे स्टॉक पडला अरे प्रायर अप ट्रेंड होतो पहिला का जराशी दाखवल्याशी अप ट्रेंड होतो त्याचे मग शायद हे दिसा RSI 60 क्रॉस केला होते. ओके, RSI 60 क्रॉस केला त्याच्यामुळे मुवमेंट करा किती फास्ट स्टॉक RSI 60 क्रॉस मतलब काय करता जराशी गाडीची एक्सिलेटर फास्ट जाऊन सुरू करतात. ओके, ते ट्रेन जर ऍक्सिलेटर चालू राहील स्टेशन झाला मग जराशी दूर गेल्यावर ट्रेन एकदम स्पीड वाढवू सुरू करतात. सेम मिसाल आहे RSI 60 62 क्रॉस जाता स्टॉकची स्पीड फास्ट जाऊन सुरू करतात. बीजेने रिपीट करता RSI कंसोलिडेशन तर अप्लाई करना 60 क्रॉस करो 70 उसको के गेला को स्टॉक अगर ಒಳ್ಳೆ कंसोलिडेशन तर अशी तरी तिगा RSI 60 गेला को तिगा अप्लाई जाऊचे नाही. स्टॉक भल्ली डाउन ट्रेंड असे अचानक ओनली कैंडल आली तरी सडन स्टॉक का आता RSI 60 होता ते ताको अप्लाई जाऊचे नाही. RSI 60 जो हो हे सिर्फ अप ट्रेंड स्टॉक होता. अप ट्रेंड होतो ऊपर होते असेल स्टॉक पण ते बुलिश प्राइस एक्शन करते असे स्टॉक बुलिश प्राइस एक्शन करते असेल स्टॉक आहे तर काय अप्लाई जातले या अप ट्रेंड बुलिश प्राइस एक्शन के बोलना अप ट्रेंड राउंड ऊपर होते असेल स्टॉक आहे तर अप्लाई जातले. ओके, आपला या रिपोर्ट करा. ओके, ये दिसा या RSI 60 क्रॉस करतो. RSI 60 क्रॉस करण्याच्या कसं मुवमेंट असे करा
ओके हमेशा आठवत रहो RSI 60 वो क्राइटेरिया एकदम कंपल्सरी RSI जरी मिस्टेक में बार बार रिपीट हे करते सब करता रहे होता RSI असून कंसोलिडेशन तर अप्लाय करता अक्सर जण तेव्हा RSI 62 असून वो वापस स्टॉक खाल पुढे सुरू करता या एकदम डाउन टू असेल स्टॉक आहे तर असून अप्लाय करता हे एक चीज आता जराशी आठवत राहा का असतं आफ्टर स्टॉकचे एक मेन क्राइटेरिया राहता आफ्टर डाऊनचे कंपल्सरी स्टॉक तर ओके काही डाऊट राहणार पुसायचे तर ओके आणि बी एक चीज RSI 40 50 जो म्हणजे एरियात राहतात ती काही बाईंगचे काही हे राहणार चालेल ना. ओके नाही नाही माइक माइक ऑफ करा अब्दुल हसन वाला काय डाऊट राहणार पुसायंगा RSI आम्ही 40 50 पर असले आम्ही बाय करू विचार आहे किंवा बाईंगचे काही हे राहणार ऊपर कितना बाय करू करना 60 70 अगर 70 सर को हरकत नाही 70 क्रॉस 70 समटाइम्स एखाद्या 75% को बाईंगची ऑपॉर्च्युनिटी राहतात 75% मे पर्सन त्यातलं हे करू शकते खिका करता याला 75 सर मला ऑलरेडी ऊपर उसून राहतात नीचे भी ऊपर उसून राहतात 75 सर मला ते भी जराशी ऊपर एक्सपोजर खा लेना है लेकिन जराशी ऊपर उसमें जो खा लेने के चांसेस है तो हमें कोशिश करा अपन 70 72 के भीतर का बाइक चला 62 70 72 के भीतर बाइक वो निको रेंज रहता है क्या 80 पर गेला मग त्याने जरा स्मॉल राहत तिला बाइक उचलणार तर मी तिकडे स्टोरी घातला आम्ही स्टॉक आम्ही के बाय करतो त्याचा स्टॉक खाल पुढे सुरू करतो हे अक्सर जणांची स्टोरी होता काही बायकच डाउन ट्रेंड भितर एक मिनिट पुस्तक डाउन ट्रेंड भितर आम्ही हा बेसिक क्वेश्चन आहे डाउन ट्रेंड अगर आहे तरी RSI 60 असताना आम्ही बाय करू शकता नाही नाही ते काय बोललो डाऊन ट्रेंड भितर असे समटाइम्स काय आता करता येईल डाऊन ट्रेंड खेका काम करता इथे एक स्टॉक डाऊन ट्रेंडशी निक्के मग खाल पुढे लागलो होतो सडन एका आता एक वल्डी कॅन्डल जाऊन सोडतात 15-20% ची आणि RSI को मला इशी खाल पडता राहतात RSI तर वो सडन एकदम इशी हे येऊन सोडतात RSI 60 क्रॉस करून सोडतात मग काय आता वापस खाल पुढे सुरू करतात डाउन RSI मध्ये वापस खाल पडतात स्टॉक सरी खाल पडतात डाऊन ट्रेंड असलेले स्टॉक तर असणार स्टॉक अप ट्रेंड राहतात ते स्टॉक होत ओके तो 60 असला बाय करूचे नाही ना नो कंसोलिडेशन तर राहणार 60 तर बाय करना चाहिए आम्ही पहिले आता ट्रेंड लाईनची बेसिस पर जे कोणते बाई करतात त्याको आम्ही हे RSI फॉलोचे फॉलोंगस का नका नंतर हल्ली नाही नाही तिघा प्रोग्राम जरुरी नाही समथिंग ट्रेंड लाईनचे ब्रेकआउट टाइम RSI 50 55 पर आता तिघा राहते खाली ट्रेंड लाईन करून बाय करू हरकत साकडे जरुरी नाही का तेकच बोललो RSI खाली इंडिकेटर RSI ऐसे तुम्ही रोज ओळखूनच आहे मतलब RSI सिर्फ RSI ऊपर बाइंग करूचे हे करना चाहिए ऐसा चार्ट ऊपर तुम्ही RSI ना तुमको ट्रेडिंग कर सकते हैं ठीक है ना खाली कैंडल इंगाला सामान बेसिक चीजों का जल्ले कैंडलस्टिक का कैंडलस्टिक उनको जो जरूरी मतलब काय को जगह कैंडलस्टिक एक कास बुलिश प्राइस एक्शन उनको कास थर्ड सपोर्ट एंड रेजिस्टेंस उनको बुलिश प्राइस एक्शन मतलब ते ऊपर हायर लो करते ऊपर होता ते उनको कास आणि सपोर्ट एंड रेजिस्टेंस म्हणजे ती स्ट्रेट लाईन जे म्हणते राणी शिकवलं तुमका स्ट्रेट लाईन ती शिकू असतो मी हे એટલે तीन शिकला भरली असे माका ट्रेडिंग आणि ट्रेडिंग जेटले सिंपल राहतले जेटली कम लाईन राहतली चार्ट ऊपर जेटली कम इंडिकेटर्स यूज करतले तेटले इजी आणि तेटले ज्यादा सक्सेसफुल राहतले ते जेटले ज्यादा लाईनो घालतले ते चार्ट्स कचरा डब्बो करून घालतले ते बेकार तुम्ही पल्ली पल्ला के ज्यादा इंडिकेटर यूज करतले का राहतात आमची अल्हम्दुलिल्लाह आमची ट्रेडिंग एकदम सिंपल राहतात मुझी पर्सनली मुझी ट्रेडिंग त्यातलं काही तुम्ही फ्रीडम ग्रुपात वाटते आमच्या मेन ग्रुपात वाटते व्हॉट्सअपवर तुमका एका आम्ही चार्ज घालतात सिंपल काय एक लाईन राहता ते चार्ट सिंपल रहता म्हणजे सिंपल चार्ट पूजा होता ट्रेडिंग सब ओके आज पहला मैं व्हाट्सएप मेन ग्रुपात स्टॉक आज मार्केट भले खराब पडला इशी पडलाय केव्हा तरी वर्षा एकदा इशी पडचे लेकिन एक 3-4 स्टॉक नाव वाटलं होतं तर हो एक स्टॉक का मूवमेंट झालं तर हे जे रिझन पडा डाउन ट्रेंड इसखाला ते एक रिव्हर्सल कॅन्डल आहे पुन्हा आज सडन एटलो मार्केट डाउन पास 9% से ऊपर गेलो तो ये तकरीबन फ्लैट असेल घडलो 0% असेल का घटलो तो पण त्या कास मार्केट रेट राहून 9% गेलो तसं आठवत राहा अप ट्रेंड असे सॉरी रिव्हर्सल कॅन्डलस्टिक एका लाईट घेणार
सुगर डोजी होती है सुगर सी है रिवर्सल कैरेक्टरिस्टिक मूवमेंट एकाडा बोली सुगर रहता ओके खास करून रिव्हर्सल ते आणि फॅट डोजी एकदम सेम धाडतात रे. काय बोलला रिव्हर्सल बोललो ना कॅन्डल येस ते आणि फॅट डोजी बोललो ना जो कोणते मोठे डोजी जो कोणते येतात हाँ हाँ हे एकच झालं नो. मतलब नॉर्मल डोजी आणि मोठी डोजी सेम बोलतो वाटतं तुम्ही न हे युनिव्हर्सल बोललो ना रिव्हर्सल का कॅन्डल रिव्हर्सल काल आलं का रिव्हर्सल कॅरेक्टरिस्टिक मला डोजी वा ते तर जे हॅमर डोजी जेटले शिकला ते समज रिव्हर्सल कॅरेक्टरिस्टिकच्या अंडर काय येतात अच्छा बरोबर ओके बरोबर नाही तो त्याचा बरोबर बरोबर ओके ते मेन हेडिंग पले ते डोजी आणि जटली बघेल ते रिव्हर्सल कॅरेक्टरिस्टिकच्या अंडर आहे म्हणजे ते पुरा ते जटलो ग्रुप असे बोला डोजी हॅमर ट्विझर बॉटम बुलिश प्रोजेक्शन सॉरी बरोबर बुलिश हे हे बुलिश बरोबर एनगल्फिंग बरोबर ओके ते ते नाव आलं पूरा कळालं. तुका ओके ते पूरा हे अंडर पे म्हणजे मैं तास सबको खास कर मैं ट्राई करता रहा कि नवाइती तक कस पूरा एक हो ये इंग्लिश वर्डिंग पला अक्सर जरा कंफ्यूज होता काल को दोन तीन जणांची मेसेज होती वर्डिंग तर हे आता बोलो वर्डचे को मीनिंग सांगता तर एक पाच सहा वर्ड एक से नवीन नवीन बड़े कन्फ्युजन जातले लेकिन भरून असे तुमचे नोट्स विचारताना किती काही कन्फ्युजन आमच्या एक नजर ते भरवले पला तुमको वापस पूरा फेल होतो ओके आरएसआय बोलला आरएसआय इटले असेल आरएसआय तर काही डाउट आला दखल सर नेक्स्ट दाखलीचे टॉपिक नेक्स्ट टॉपिक వచ్చా ओके नेक्स्ट बरोबर इंडिकेटरच्या अंडर नंबर 1 आरएसआय धरून नंबर 2 इंडिकेटर नंबर 2 दोन तीन लाईन सोडून बरोबर नंबर 2 इंडिकेटर मूविंग एव्हरेजेस बरोबर MOVING मूविंग एव्हरेजेस ओके ओके तो बीजे प्रॉब्लेम हे आता कसं कोर्स सुरू केला मी કેટલા निका माका जॉइन करतो मगा जॉइन करू होता आम्ही लास्ट मला तकरीबन लास्ट 3-4 मास झाले कंटिन्यू हफ्ता एडे घालतो ते इयर एंड भितर कोर्स असे तिथं येणार कोर्स एडे सुरू केला आम्ही पंजाब दरम्यान घेऊन सकेना अक्सर लास्ट तकरीबन लास्ट 3-4 दिवस हर दिवस 3-4 मेसेज असे कस नवी मेंबर जेव्हा आमची मेन बात करा नाही ते એટલું सांगते रहता है फ्रेंड्स एक कोर्स આપણે ભલી हर हफ्ते मैसेज घालतो तो कि तुझे फ्रेंड्स फैमिली कोण कोण इंटरेस्टेड आहे त्यांना को ग्रुप जॉइन करो इतना काही करू शकेल कोर्स एकदा सुरू झाला तर ते नेक्स्ट इयर तक वेट करू आमचे वर्षा एक डेकच आमचे कोर्स नेक्स्ट इयर डिसेंबर जानेवारी तक वेट करू बस काही करू शकेल हे दरम्यान एंटर करून मतलब काही पण हो जाणार माता ऊपर ना होते ओके नेक्स्ट बरो मूविंग एवरेजेस में एक जरा से आरएसआई के पड़ता मैं वापस में एफएक्स तरफ लो एफएक्स मतलब यहाँ मुझे एक स्टडी असेल तुमचे ग्रो भीतर एफएक्स या इंडिकेटर्स दोनातले एक भरून घातले ती मी सर्च करतलो MOVING मूविंग एवरेज आहे पण एक रास मूविंग एवरेज येता लेकिन म्हाका खाली खाली मूविंग एवरेज असेल सेलेक्ट करू बस ये सेलेक्ट करतलो वापस यहाँ पीरियड ऊपर येतलो पीरियड ऊपर में भरतलो यहाँ 20 ओके कलर कोणतं को दरवाजा मी आहे जरा ब्लू कलर सेलेक्ट करता डन खाली पीरियड ऊपर इंगा पीरियड इंगा लेंथ को रहता है क्या तुमचे शायद ग्रो भीतर में एक मिनट ग्रो भीतर काढता का चेक करें
एक मिनिट हा. इतने नवे ग्रुप चार्ट्स बीजी एकदम का अलग का झाला नवे ग्रुप चार्ट रचून आहात किंवा वापस का यूट्यूब वीडियो पला कोणत्या पूर्ण ग्रुप चार्ट्स किशी आहे करचे मी तरी पूर्ण ग्रुप चार्ट्स को पलतो वाटे इरिटेटिंग आहे मतलब मजा नाही ते नवे ग्रुप चार्ट्स पूर्ण के ट्राय करा मी एक लाख दिवस समजा कारण ग्रोथ तुमका दाखवता ग्रुप पर समज किशी करचे का जो वापस मी ग्रोथ तर एफएक्स भीतर गेले मूवी व्हिडिओ जेवढे सिलेक्ट केले ओके त्याचे मला एक मिनिट जशी ग्रुप सेटिंग करतो आता ओके ग्रुप पर बोला मूविंग एवरेज सेलेक्ट केला या पीरियड के ठावर या लेंथ रहता है एक मिनट हे पिरियड आहे आपला ह्याच्या ठावर लेंथ रहता आम्ही का खाली 20 करू बस कलर कोणता तो कलर धरवा ब्लू धरवा का धरवा करना तुमच्या धरवा डन ओके तर विजयडे स्टडी जो सुकास विजयडे मूविंग एवरेज सेलेक्ट करू कास त्यामुळे हिना पिरियड पर वापस घ्या 9 बरोबर ओके 9 हिंगा धरवकास आणि हिंगा सिंपलचे ठावर खाली एक्सपोनेन्शियल करू एक काम करा सॉरी ओके सवा तिशी धरा सॉरी खाली प्रेड चेंज करा प्रेड 10 करा लाइन का जरा नहीं रेड का धराओ या मैं समटाइम्स मैं ग्रीन यूज करता ग्रीन राव खाली इतले काय झालं दोन टाइम मूविंग एव्हरेज सेट केले आता मूविंग एव्हरेजची सेटिंग तर असून एक एका 20 केले लेंथ एक एका 10 केले खाली दोन एकच हे चेंज केलं हे जरा कन्फ्युजिंग राहतं मी त्या ग्रो ला दिसत ग्रो तर किशी आमच्या गाव ला दिसायला दाखवणार ओके मूविंग एव्हरेज म्हणून बरोबर हा ओके मूविंग एव्हरेजचे तर का काम का पडलं आम्ही ओके नंबर 1 पॉइंट बरो मूविंग एव्हरेज नंबर 1 पॉइंट बरो 10 and 20 MA मतलब मूविंग एव्हरेज है मूविंग एव्हरेज शॉर्ट फॉर्म MA बोलतात आम्ही 10 and 20 MA indicates short term trend of the stocks 10 and 20 MA indicates short term trend of the stocks त्याच्या मग next point 10 and 20 MA act as a support comma 10 and 20 MA act as a support comma 10 and 20 MA act as a resistance okay number 1 point 10 and 20 MA indicates short term trend of the stocks number second point 10 and 20 10 and 20 MA uh, 10 and 20 MA act as a support, comma 10 and 20 MA act as a resistance. ओके तो चार्ट पर्यंत
आता ही जी म्हणजे लाईन असे ब्लू कलर आम्ही घालून 20 MA असे मुव्हिंग एव्हरेज लाईन, ग्रीन कलर असे 10 MA. ओके, आता 10 MA आणि लाइन का है मतलब काइंड ऑफ पामा पर या स्नेक पर ऊपर ऐसे उसको लगना क्या चीज का बोला फर्स्ट पॉइंट क्या बोलते हो उसका 10 and 20 MA हे पला indicates the trend of the stock मतलब शॉर्ट टर्म भितर अप ट्रेंड होते असे का डाऊन ट्रेंड होते असे ते आमकां दाखवता. शॉर्ट टर्म भितर बघा जराशी लास्ट 10 दिसा भितर 20 दिसाचा स्टॉक भितर अप ट्रेंड असे का डाऊन ट्रेंड असे का ही लाईन शो करता. किशी शो करता आम्ही ते पडलो त्याचे मग एक मिनिट सेकंड ओके बीजी एक लाइन का अशी का बोलता 10 and 20 MA ऍक्ट एज ए सपोर्ट म्हणून को असे. ओके इतना सर आम्ही ह्याच्या पुढे पडलो ते का ट्रेंड लाइन सपोर्ट ऍक्ट करता या अशी ती क्रॉस लाइन होते स्टॉक हमेशा ह्याच्या ऊपर येता सपोर्ट घेता आणि एकशे ऊपर ऊपर उसू लागतो. हा ऑटो तुम्ही पुलिस प्रोजेक्शन शिकलेला ऑटो आहे इथं सेम चीज का या स्ट्रेट लाइन सपोर्ट लाइन घालतो ते आम्ही स्टॉक बार बार हे एरिया ते थोडं सपोर्ट घेऊन ऊपर होता अप्पो येता जगह तक एक एरिया भितर येतो तो सपोर्ट घेतो तो स्टॉक अप्पो ऊपर होतो. ही दोन चीज शिकलो ते इथं ಈಗ मूविंग एवरेज का बोलतो वाटे का स्टॉक मूविंग एवरेज को सपोर्ट एक्ट करतो बोलतो वाटे. सपोर्ट एक्ट मतलब सिंपल हिंगा होता जो कोणतो गोष्ट मी जराशी ही 20 करता खाली 10 राहू फिला 20 ते मग पाहिजे आपला स्टॉक मध्ये कॅन्डल्स अगर ही मूविंग एव्हरेजच्या लाईनीच्या ऊपर राहतले तर ही मूविंग एव्हरेजची लाईन सपोर्ट ऍक्ट करतली. एक मिनिट देखा नहीं करें. ओके तो मूविंग एव्हरेज किसी सपोर्ट ऍड करता का पहले यहाँ पर सेम पहला ती ही थेरी अप्लाई जाता कारण आम्ही फर्स्ट फ्लोरा ऊपर ग्राउंड फ्लोरा वाटे फर्स्ट फ्लोरा वाटे हे शिकवलं होतं याला. आता हिंगा आपला जे तुम्ही हे फ्लोरार वाटे माणूस ऊपर गेला निघालाय वो टापू का करतो रेजिस्टन्स ऍड करतो शिकवलं होते. सपोज आता हे ग्राउंड फ्लोर असे ग्राउंड फ्लोर वाला मैं बॉल ऊपर करो हिंगा वो ढाबा टच करतो आणि बॉल खाले तो सपोज सेम जगह मैं फर्स्ट फ्लोरा ऊपर होतो वो सेम ढाबो मका का करतो एज ए सपोर्ट ऍड करतो खाल असते मका रेजिस्टन्स मतलब ऊपर उसू देतो नव्हतो ऊपर गेला मग काय तो सेम ढाबा पर मैं उभे राहून वाटे मग खाल पुढे देते नाही सेम हिंगा जे कहता मूविंग एवरेज ऊपर येतले स्टॉक हिंगा ही लाइन ग्रीन लाइन स्टॉक ऊपर आयलो वापस ग्रीन लाइन ऊपर आयलो ग्रीन लाइन ऊपर सपोर्ट घेतलो आणि वापस ऊपर गेला भी वापस खालेला हिंगा मूविंग एवरेज ऊपर सपोर्ट घेतो वाटे. मूविंग एवरेज 10 and 20 MA ऍक्ट एज ए सपोर्ट म्हणून तो पॉइंट भरवला आम्ही गेला सेम त्याचे मतलब करो बी वापस ऊपर गेलो हिंगा वापस हिंगा खालेलो वापस ये ग्रीन लाइन ऊपर भी सपोर्ट घेते वाटे. बार बार एक चीज नोट करें ग्रीन लाइन ऊपर बार बार सपोर्ट घेते वाटे आणि जे कहते ग्रीन लाइन ब्रेक करता पहला ते विंगाला जराशी खाल पोचे चांसेस रहता. ग्रीन लाइन मतलब 10 मूविंग एवरेज है ख्याल रहो वाला 20 मूविंग एवरेज को काम सेम रहता समटाइम्स क्या रहता करता स्टॉक 10 मूविंग एवरेज पे खाल पड़ता है समटाइम्स मूविंग फॉर एग्जांपल ही लाइन 20 मूविंग एवरेज बोलो फॉर रफ एग्जांपल 10 मूविंग एवरेज पर खाल पड़ा 20 मूविंग एग्जांपल आप 20 मूविंग एवरेज पर सपोर्ट घेता है तो ऊपर येता दोनात वापस सपोर्ट घेतलं आमका का बरोबर रिव्हर्सल कॅन्डल जाता का बरोबर 10 मूविंग एवरेज पर रिव्हर्सल कॅन्डल असे का यारी रिव्हर्सल कॅन्डल होती यारी रिव्हर्सल कॅन्डल असे ची रिव्हर्सल कॅन्डल अशी तर इनकम बाय करू आणि सेम चीज हिंगा रिव्हर्सल कॅन्डल वापस बीजे हार येले तर मी एक चीज सांगतो कंसोलिडेशन तर असे तर हिंगा बाइंगचो चान्स करना फर्स्ट डेट सांगतो स्टॉक अगर कंसोलिडेशन तर असे कंसोलिडेशन तो सागर उठून बंद रोड ऊपर को होते ना खाल को होते ना एक एरिया तर लोलते वाटे ते का बोलते आम्ही कंसोलिडेशन और सागर उठून बंद रोड असे स्टॉक आम्ही बाय करू शकतो हिंगा कोणतो टेक्निकल अप्लाय झाला को बाय करू शकतो. ओके आणि सेकंड हिंगा स्ट्रॉंग डाउन ट्रेंड तर असे स्टॉक ताको मूविंग एवरेज चे बाय करूचे ना मूविंग एवरेज पर ये सपोर्ट सिर्फ अप ट्रेंड स्टॉक ऊपर 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 उसला इसलिए अप ट्रेंड स्टॉक हिंगा मूविंग एवरेज ची लाइन इशी रहती
सरी ते ताकत अपन स्ट्रोक फर्कस है शी मूविंग एवरेज रिवर्सल कैंडलस्टिक डोजी वगैरह या हैमर वगैरह को बाइक वर्क करना है डाउट है तेरे पूछा 10 मूविंग एवरेज कौन और खाला तेरे पूछा फर्स्ट पॉइंट असे 10 and 20 एमए सॉरी फर्स्ट पॉइंट शॉर्ट टर्म ट्रेंड ओके आता शॉर्ट टर्म ट्रेंड इंडिकेट किशी करता हूं तेको एक चीज सांगता ओके इंगा स्टॉक जे किता सर 10 एसएमए चे ऊपर असे इंगा ही कैंडलस्टिक कोला ऊपर असे यारी खाल ऊपर आणि खाल मतलब इंगा हे इंगा 10 ही लाईनीचे खाल होते यारी लाईनीचे ऊपर गेलो बोले स्टॉक एका ऊपर आणि लाईनीचे खाल बोलचा कॅन्डल्स अगर लाईनीचे ऊपर असे तर तेका 10 मूविंग एवरेजचे ऊपर आहे बोलते स्टॉक अगर ही लाइन से खाल असे तरी 10 मूविंग एवरेजचे खाल आहे बोलते स्टॉक ओके इतना इंगा बोले तर प्रेजेंट असे 10 मूविंग एवरेजचे खाल असे कॅन्डल लाइन हिंगा असे कॅन्डल लेकिन खाल असे ओके प्रेजेंट इधर आस ओके तासो अगर 10 मूविंग एवरेजचे ऊपर असे स्टॉक तरी आम्ही काय बोलतोय शॉर्ट टर्म भितर जरा अप ट्रेंड असे 10 मूविंग एवरेजचे अगर खाल असे स्टॉक तरी आम्ही शॉर्ट टर्म जराशी भितर डाउन ट्रेंड आहे बोलतोय शॉर्ट टर्म मीन्स दाखलो डाउन ट्रेंड ओल्डो डाउट है तेरे सांगा मूविंग एवरेज इश्यू वर्क करता खाली एटलीस्ट पण अगर मूविंग एवरेज सपोर्ट एज ए सपोर्ट ऐड करता का नाही का बरं एटलीस्ट भी दिमागात ते काही ज्यादा धरणं आमका 10 एसएमए ऊपर काय जराशी स्टॉक सपोर्ट घेतला म्हणजे सपोर्ट घेऊन काही डोजी केलो हॅमर केलो अप ट्रेंड असेल स्टॉक हा खाली एटलीस्ट पण म्हणजे असं 10 ऊपर केला ना 20 ऊपर करू बस एटलीस्ट ओके आणि अप ट्रेंड असेल स्टॉक 10 मूविंग एवरेजच्या खाली तरी बाइक करना तो नव्हते बेटर बाइक अगर निके इसलो हे असे सुगडशी रिव्हर्सल कॅन्डल आहे तरी हरकत नाही लेकिन आता लास्ट डेस आमचे एक एलएनई सेटअप करून असेल नंतर तिंगा ओळखू पडतलं की तुमका आम्ही 10 मूविंग एवरेजच्या खाल असताना खेका बाइक करणार खात बोलता ओके आमचे सेटअप इज ते नॉर्मल दुसरं काही रिजन आहे तरी बाइक करू हरकत अशी काही रिव्हर्सल कॅन्डल वगैरे आहे तरी काही डाऊट आहे तरी कुसा 20 मूविंग एवरेज को सेम रखो 10 मूविंग एवरेज ज्यादा इंपॉर्टेंट बता 20 को चालू पर रहता मुझे समटाइम्स रहना अरे 10 मूविंग एवरेज ब्रेक करो तरी मी 20 घेऊन जात होता हा आणि जो दिवस 20 मूविंग एवरेज ब्रेक करून खाल होता म्हणजे ते स्टॉक पलवून नका वापस जे घेतात 20 मूविंग एवरेज चे ऊपर आले तर पलवणार 20 मूविंग एवरेज चे ऊपर म्हणजे कंपल्सरी 20 मूविंग एवरेज ची खाली लाईन घालून धरत आम्ही एक मिनिट तुमका कन्फ्यूज जाऊच्या नका ओके तर हिंगा स्टॉक आज काशे हिंगा 2-3 दिवसाचो 20 मूविंग एवरेजच्या खाल गेलो तो स्टॉक ओके तर आज वापस ऊपर आयला बरा हिंगा 20 लाईनीचे ऊपर असे ओके 20 मूविंग एवरेज जो ते स्टॉक खाल असे तिंगा हात केला वसू नका ओके आणि ही चीज होते हे जे अप्लाय जाऊचे ना हा स्टॉक निको डाउन ट्रेंड असे आणि हिंगा डोजी वगैरे काय येते असे तिंगा खाली ते डोजी आणि आरएसआय कलम बाय करची मी तिंगा वसून मूविंग एवरेजेस घालला एकदम स्ट्रॉंग डाउन ट्रेंड असेल तो अलग रीजन बाय करचो डाउन ट्रेंड स्टॉक रिव्हर्सल कॅन्डलस्टिक बनवचे रीजन तो डोजी आयली या हॅमर आयली ते खाली तेच करून बाय करचे मी तिंगा मूविंग एवरेज वर्क करचे नाही अप ट्रेंड स्टॉक जर बोलतो मूविंग एवरेज सिर्फ अप ट्रेंड स्टॉक अप ट्रेंड ऊपर असेल स्टॉक इतर कसं काम करतात ओके डोजी वगैरे काय आले आणि 20 एमआ पासून खाल असणार हरकत आहे तुम्ही डोजी बनवून बाय करतो तुम्ही डोजी बनवून ते बाय करू हरकत नाही नो प्रॉब्लेम जशी की हिंगा बना हिंगा मी आज सकना सांगतो सकना सांगतो हिंगा स्टॉक हिंगा खाल होतो एटले खाल होतो स्टॉक सकना मी रिव्हर्सल कॅन्डलस्टिक करून सांगलो ते मग तकरीबन 8-9% ऊपर गेलो अलग अलग रीजन रहता बाइंगचे मी तुम्हाला 2-3 जण लास्ट एकच सांगतो अलग अलग रीजन रहता ते रीजनचे ते रूल्स राहतात बस तिशी फॉलो करा मूविंग एवरेज अप ट्रेंड स्टॉक येतात मूविंग एवरेज 20 एसएमए 20 मूविंग एवरेजचे कॅन्डल ऊपर आमचे कंपल्सरी ओके ज्यादातर कौन थे पलन निके 20 पलन निके का 10 पलन निके दोनों चार्ट ऊपर दोनों रहो बस गला अक्सर रहता है स्ट्रॉन्ग ऊपर होता है फास्ट ऊपर होता है दिन का तो बोलते हैं स्ट्रॉन्ग एक मिनिट थोड़ी चलो जो एग्जाम्स असे जो करायचे चढवाय ते मूव करू हरकत नाही तकरीबन सेशन झाला खाली थोडी क्वेरीज चालते असे प्लीज हे लेफ्ट करा फॉर्म सेम एक्झाम अगेन ते पुढचे सोडून हिंगा हे अटेंड करू बसा प्लीज कर नका तुमची एक्झाम्स आणि डिग्री झाला मग तुम्ही शिकू शकता आम्ही किंवा सूचना आम्ही रिकॉर्ड आहे ओके प्लीज एक्झिट करा ओके हिंगा ना
ते स्ट्रॉंग अपट्रेंड असे स्ट्रॉंग अपट्रेंड फास्ट कोर्स जे स्ट्रॉंग अपट्रेंड मुझे क्या लोगों को एकदम फास्ट स्ट्रॉंग कोर्स लगा था स्ट्रॉंग अपट्रेंड असे लोग 10 मूविंग एवरेज के ज्यादा काम करते लोग बीजे की स्ट्रॉंग सुस्त रहता जरा अशी ऊपर गेले स्लो 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 ऊपर होते रहता यही अक्सर काय होतं जर 20 एसएमए ऊपर सपोर्ट केलं होतं ते स्टॉक ऊपर डिपेंड करतं तर मी तुमका इशी बोललो की 10 मूविंग एवरेज ज्यादा इम्पॉर्टंट तर तुमका समजा तुम्ही बोलले स्टॉक आहे तर शायद 20 एसएमए ज्यादा इम्पॉर्टंट होगा 20 मूविंग एवरेज ज्यादा इम्पॉर्टंट हो सकते स्टॉक ऊपर डिपेंड करता है तर थोड़े स्टॉक 10 मूविंग एवरेज ऊपर ज्यादा सपोर्ट घेतात थोड़े स्टॉक 20 मूविंग एवरेज ऊपर सपोर्ट घेतात असं दोन्ही चार्ट ऊपर आराम भेटतात तर पर्सनल माका एक गरज चालते वाजून मी खाली 10 का धरतो 20 त्यातलं धरायचं नाही काय खाली एकानं लॉंग पलता किंवा काय चार ऊपर जरा कन्फ्युजन दाखवलं तर 20 को लॉंग पलता तो दोन्ही धरवला बेटर दोन्ही धरवा समटाइम्स मैं दोन्ही को धरवे ना क्या बघा जरा अशी चार ऊपर कचरा कचरा फील मग चार्ट नीट अँड क्लीन राहतो मूविंग एवरेज तेटलोच इम्पॉर्टंट देऊ सुरू खाली एटले ओळखा आपलं सपोर्ट घेतात मूविंग एवरेज ऊपर स्टॉक त्या तेटलो मूविंग एवरेज एटलो वर्थ नाही की तेटलो इम्पॉर्टन्स घेऊ की माणसे पहिले इम्पॉर्टन्स देतात मागे अकाउंट त्यांना इम्पॉर्टेंस हमारा कैंडलस्टिक है इम्पोर्टेंस दिया प्राइस एक्शन है का संबंध ज्यादा प्राइस एक्शन थे हायर को जो होते जाता बुलिश प्राइस एक्शन ते का संबंध ज्यादा इम्पॉर्टेंस दिया सपोर्ट एंड रेजिस्टेंस जो होता रहता ते का संबंध ही तीनच चीजों पूजा अशी ट्रेडिंग सो बाकी सारी चीजों का होता खाली हवा उडवून होता म्हणजे इंडिकेटर सर एकशे इंडिकेटर्स राहतात मतलब खाली माणसा भावावर गरजे खाली हाय पण एक फॅन्सी हे करून धरवला मी काम काही करा नाही या कोणी वाटतं तर ज्यादा इंडिकेटर यूज करते काय समजा तुम्ही आपले प्रॉफिट आणि ते प्रॉफिट्स कम्पेअर करा तुम्ही सिंपल ट्रेडिंग करा काही इंडिकेटर्स नव्हतो ते का सांगा इंडिकेटर्स सुपर ट्रेड करा कोणाही ज्यादा प्रॉफिट्स वापरा बस दोन ती चीजों है बड़ी बेसिक चीजों जरा सी बराबर वाला खराल आराम से निकल सुगर प्रॉफिट कर सकते हैं तर काही डाऊट आहे तर सांगा फाउसे को 10 घंटा शार्प रखले प्लीज टाइमर अटेंड करा थोडे क्वेश्चंस मला को पडता के एक मिनिट अपने तो सीएम की शिकवते रहता जॉइन करून मी आरएसआय मला काका पुस्तक नेक्स्ट मिनिट मतलब मला पडता के जस्ट जॉइन झाला प्लीज ती कामे करना काइंड ऑफ मूड ऑफ जाता म्हणजे ऑनेस्टली सांगतो की पर्सनली मी जरा टाइमाचे पाबंद म्हणून आणि उम्मीद करता की तुम्ही खूप पाबंद राहा टाइमाचे शायद नेक्स्ट एक 3-4 सेशन वरला या शायद 3 वरला लगेच त्याच्यावर वाइंड अप करेन इंशाल्लाह ओके डाउट्स आला एनी टाइम असं तर व्हॉट्सअपवर पुसवार करण्या ते 10 आणि 20 जे कोणते मूविंग एव्हरेज असे ते बाद आणि 9 आणि 21 ते फरक असे ते नाही त्यातला फरक नाही 19-20 फरक 9 आणि 21 को ते ईएमए को यूज करतात ते काय तुम्ही ते को यूज करू शकता काय दोनातले एक यूज करा मी दोन्ही यूज करणार आहात ते काय 19-20 फरक आहे खास फरक नाही म्हणजे वाइंड अप करें कि क्वेरी देते दक्कन दूसरा तो वाइंड अप करें आरएसआई मगा पर्सनली बिकॉज मगा आरएसआई जरा ज्यादा है दाड़ा मैं मूविंग एवरेज मुझे हमेशा चार्ट पर आना है लेकिन आरएसआई चार्ट पर हमेशा रहता है आरएसआई मगा काइंड ऑफ जरा शी ज्यादा ज्यादा हेल्प करता ट्रेडिंग करते लिए मूविंग एवरेज में तो खास के तो ना ओके ओके फाइन क्लोजर इंपॉर्टेंट होना चाहिए ना वाइंड अप करें मुझे